4-5 दिवस झाले दुबईमध्ये राहून मी खड्डा शोधतोय, रस्त्यावरती खड्डा शोधतोय की बाबा चल एखाद्या हायवेवरती नाही तरी एखाद्या एरियातल्या सिटीतल्या एरियामध्ये तरी ॲटलिस्ट आपल्याला हे मिळेल, एखादा खड्डा दिसेल. साध्या गल्लीतले तुम्हाला रस्त्यावरती खड्डे नाही आहेत तिथे. आणि एवढी जबरदस्त प्रोग्रेस आहे इथे. आणि आपल्या देशात काय चाललं आहे, हिंदू मुस्लिम औरंगजेब कबर मद्रसा मंदिर हे चालू आहे. आपल्या देशाला त्याने प्रगती होऊनच देत नाही. हे जे नेते आहेत हे तुम्हाला याच्यातच ठेवतील. ते प्रगती त्यांची स्वतःची करून घेतील आणि येणाऱ्या काळात ते लोक स्वतःचं भलं करून घेतील आणि त्यांची एक म्हणजे एक राजवट लागू होईल की बाबा आमचीच मुलं पुढे जाणार, आमचीच मुलं हे करणार, हा एरिया आमच्या मुलाला दिला जाणार. म्हणजे जे मुघलांनी केलं होतं तेच आता होणार आहे यापुढे नक्की 100%. यांची प्रोग्रेस बघा यार, जबरदस्त आहे बघा. की हे लोक एवढी मेहनत करतात आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी आणि आपल्या देशाची प्रगती करण्यासाठी. इथे तुम्ही बघाल ना, एवढं जबरदस्त डेव्हलपमेंट आहे, एवढं जबरदस्त यांनी स्वतःला सावरलेलं आहे. आणि टुरिझम असेल, ट्रॅव्हल असेल किंवा नोकऱ्या असतील इथल्या, एवढं जबरदस्त प्रकारे यांनी स्वतःला जे उभारलेलं आहे या देशाने, त्याच्या जीवावर त्यांनी हे सगळं केलेलं आहे. आपल्याकडे पण अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्या जीवावर आपण करू शकतो, पण नाही, आपले नेते तुम्हाला हिंदू मुस्लिम मस्जिद मंदिर ह्याच्यामध्ये गुंतवून ठेवणार आणि ती स्वतःची प्रोग्रेस करणार. या देशाचे एक मी नुसते रस्ते बघतोय, कुठे काय कंपन्या बघतोय, एवढं मला एवढी म्हणजे काय सांगू तुम्हाला मित्रांनो. तुम्हाला सगळ्यांना एक आव्हान आहे की तुम्ही ह्या गोष्टींमध्ये कुठल्याही पडू नका. तुम्ही तुमची नोकरी बघा, फॅमिली बघा, तुमचे कामधंदे बघा, बाकीच्या गोष्टींमध्ये पडण्याची काय गरज नाही आहे. कशाला उगाच आपल्या अंगावर केसी घ्यायच्या आणि कोणासाठी घ्यायच्या? त्यांचा फायदा काय आपल्याला, मला ते सांगा आधी. त्यांचा आपल्या पोराबालांना फायदा काय? आपण आपल्या अंगावर केसी घेणार, यांच्यासाठी आपण भांडणं करणार, काहीच गरज नाही आहे ना. आपण आपली 60-70 वर्षाचं आयुष्य आहे, त्यात पण आता 35-40-45ला लोकांना हार्ट अटॅक येतात. म्हणजे तुम्ही तुमच्या पोरांसाठी काय करून ठेवणार आहात सांगा मला? तुमच्या केसी घेणार तुम्ही, यांच्या वाटली तुमचं आयुष्य चाललंय पूर्ण. ही बघा एकदा सिटी बघा, एकदा ही दुबई सिटी बघा, काय जबरदस्त प्रोग्रेस केली त्यांनी. काय बिल्डिंग बघा. यांना नेत्या लोकांना काहीच घेणं देणं पडलेलं नाही तुमच्याशी, काहीच घेणं देणं पडलेलं नाही. तुम्ही मरा राहा, केसी घ्या अंगावर, काय घेणं देणं. यांची पोरं चांगल्या पदावरती आहेत, चांगले मोठ्या पदावर. यांची लायकी नसताना, यांच्या मुलांची लायकी नसताना यांची पोरं चांगल्या पदावरती आहेत. म्हणजे विचार करा की तुमची लायकी काय. मी असं म्हणत नाही आहे की आपला देश खराब आहे, आपला देश खूपच चांगला आहे. फक्त हे चालवणारे जे आहेत ना, त्यांनी वाट लावून ठेवले देश. हे बघा ना, आता मागे हे बघा, हे लोक कसे एन्जॉय करत आहेत, कमवत आहेत, मस्तपैकी खात आहेत, एन्जॉय करत आहेत. त्यांची लाईफ, त्यांची फॅमिली सगळे इथे जगत आहेत आणि चांगलं आयुष्य जगत आहेत. कारण ह्यांच्या देशात ह्या गोष्टी नाही आहेत. हिंदू मुस्लिम कास्ट रिलिजन ह्या गोष्टी नाही आहेत. त्यांचं एकच ध्येय आहे, कमवायचं, खायचं, फॅमिलीला खुश ठेवायचं, एवढंच आहे. आपल्याकडे ह्या गोष्टी नाही आहेत. आपल्याकडे 1000 भानगडी करून ठेवत आपल्याकडे, हे अशी नाटकं आहेत. तर माझं सगळ्यांना तेच आव्हान आहे की तुम्ही तुमच्या फॅमिलीवरती लक्ष द्या. बघा ना कसा मस्तपैकी झोपलेला आहे आणि एन्जॉय करतो खूप. काय पाहिजे आयुष्यात सांगा मला? आपली फॅमिली, आपण ज्यांच्यासाठी जगतोय, ज्यांच्यासाठी मरतोय नाही, ज्यांच्यासाठी झटतोय, ती लोक त्यांच्यासाठी आपल्याला करायचं आहे ना. हे साहेब आणि शेठ आणि दादा यांच्यासाठी काय करायचं सांगा मला? आपलं कर्तव्य आहे वोटिंग करायचं. चांगला माणूस, चांगला तुम्हाला असं वाटलं की बाबा हा माणूस माझ्या यासाठी चांगला आहे आणि हा जर निवडून आला तर माझा समाज आहे किंवा माझा जो कम्युनिटी आहे त्यासाठी हा चांगला आहे, तर त्याला तुम्ही निवडून द्या. झालं तुमचं काम. नुसतं आयुष्यभर त्यांच्याच मागे लागायचं आणि त्यांच्याच मागे काट्या घेऊन, घोडे घेऊन नाचत राहायचे पेट्रोल टाकत. काय करतात? तुमची काय प्रगती झाली सांगा मला? एवढी वर्ष काय कार्यकर्ते एवढी वर्ष मरतायत साहेबांसाठी. काय त्यांचा फायदा सांगा मला? काय त्यांनी आयुष्यात काय केलं? नुसतं दारूच्या पार्ट्या आणि गाड्या फिरवायला मिळतात एवढंच. अरे त्यांची पोरं कुठे कुठे शिकतात? याला म्हणतात आयुष्य. कशी आपली पोराबालांसोबत जगतायत, व्यवस्थित आहेत ना. माझं पण तेच म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी कमवा, तुमच्या फॅमिलीसाठी जगा. या दादा मामा शेठ भाई साहेब यांच्यासाठी करून काहीच फायदा नाही आहे. किती जण आले, किती जण मरून गेली आणि काहीच फायदा झाला नाही त्यांचा. अशीच मरून गेलेत. नाही त्यांना कोणी लक्षात ठेवले, नाही कोणी त्यांच्या आठवणीत आहे की काय नाही. मोठे ज्यांनी देशासाठी स्वातंत्र्य केलं, त्यांना स्वातंत्र्य वगैरे मिळून दिले, त्यांना कोण लक्षात ठेवत नाही आहे. तर तुम्ही काय करणार सांगा मला याच्यामध्ये पडून? आपला जातीय सलोखा जपायचा सगळ्यांनी. एवढं काय करून सांगा मला? छोट्या मोठ्या ह्या गोष्टींमध्ये, भांडणांमध्ये आपल्या अंगावर केसी घ्यायचे काय गरज आहे? बघा ना काय भारी आयुष्य आहे. जगा आपल्या परिवारांना, मोठे इकडे फिरवा, न्या, त्यांना पाहिजे ते खायला द्या, त्यांना शिकवा, मोठं करा. म्हणजे ते त्यांच्या मुलांना असंच इकडे तिकडे फिरवतील.